Good morning, guys. Let's start our next question. What is primary market and its feature? Okay, primary market मध्ये आपण थोडंसं लर्न केलं होतं. Primary market is the original market. Here we sell original security and first hand security. आपण इथे काय करतो? First hand security sell करतो. So primary market is that primary market is that part of capital market. Okay, primary market हा capital market चा एक part आहे, where issue of new security take place. इथे आपण जी security issue करणार आहोत ती कशी असणार आहे तर new असेल. That's why here called original security. म्हणून याला original security सुद्धा म्हटलं जातं. ऑनलाइन स्टूडेंट स्क्रीन दिसतीये का? Yes, ma'am. Isn't in this market that firms sell new stock and bond to the public for the first time. Okay, म्हणजे इथे जी कंपनी सिक्युरिटी इश्यू करते किंवा स्टॉक जो इश्यू करते, बॉन्ड जो इश्यू करते तो कसा असणार आहे तर फर्स्ट टाइम असेल. Public sector institution, company and government obtain fund for further growth of company after the sale of this security. Obviously, म्हणजे आपण जिथे सिक्युरिटी इश्यू करत आहोत, फंड राईज करणार आहोत, द पर्पज काय पर्पज आहे की कंपनीची ग्रोथ झाली पाहिजे, कंपनीचं एक्सपान्शन झालं पाहिजे. दॅट्स इट. सो दिस इज द बेसिक पर्पज when we raise our fund or selling our security. The selling process of new issue in the primary market is called underwriting, and this process is done by the group of people called underwriter or security dealer. हा पार्ट लक्षात ठेवा. आता एक काय करायचं काम, मी जेव्हा शिकवते नुसतं स्टँड देऊन बसू नका. जितके पॉइंट लक्षात राहतात सेम टाइमला लिहून घ्यायचे. ओके, बाकी जे आधीच 3 स्टुडंट असायचे रेग्युलर त्यांना माहिती, जे तुम्ही नवीन आलात त्यांना काही माहिती काय चाललं. सो काय करायचं, जितकं लक्षात राहतंय सेम टाइमला लिहून घ्यायची. पण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये इतके. ओके, सो प्रायमरी मार्केट मध्ये काय सांगितलं, प्रायमरी मार्केट इज अ पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट. हियर इश्यू न्यू सिक्युरिटी. ओके, न्यू सिक्युरिटी काय केली जाते, इश्यू केली जाते. देन this selling process of new issue in primary market is called the underwriting. त्या प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, जेव्हा तुम्ही न्यू सिक्युरिटी इश्यू करताय, सो दिस इज द अंडररायटिंग. आणि कोणाच्या थ्रू करताय, फॉर एक्झाम्पल द प्रोसेस इज डन अ ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे डिरेक्टली आपण नाही तर एक ग्रुप ऑफ पीपल आहे, याच्या थ्रू आपण काय करतोय, सिक्युरिटी ह्या इश्यू करतोय, सोल्ड करतोय. सो त्या प्रोसेसला अंडररायटर और सिक्युरिटी डीलर असं म्हणतोय आपण. ओके, अंडररायटर और सिक्युरिटी डीलर. इज इट क्लियर? From a retail investor point of view, investing in the primary market is the first step toward the trading in stock and share. Investing in the primary market, इथून घ्या. Investing in the primary market is the first step towards the trading in stock and share. In the primary market, security are created, while the secondary market is one in which they are traded among investors. Okay, इथे सेकंडरी मार्केट आपण पुढे जाऊन डिटेल लर्न करू, पण लक्षात ठेवा की सेकंडरी मार्केट मध्ये सेकंड हँड सिक्युरिटी आहे. दोज सिक्युरिटी ऑलरेडी सेल इन प्रायमरी मार्केट आणि त्याच्यानंतरच मग त्या सेकंडरी मार्केटकडे जातात. कोणतीही सिक्युरिटी डिरेक्टली सेकंडरी मार्केटमध्ये सेल होत नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, ते आधी प्रायमरी मार्केटमध्ये सेल होईल, त्याच्यानंतर ती इन्व्हेस्टरच्या थ्रू सेकंडरी मार्केटमध्ये कमिशन एजंट किंवा जे ऑथोराइज ब्रोकर आहे त्यांच्या थ्रू ती सेकंडरी मार्केटमध्ये जाते. Primary market can be defined as market in which buyer and seller negotiate and transact business directly without any intermediary, such as reseller. इथे reseller नाहीये,
एकदा तुम्ही सिक्युरिटी परचेस केली की काय त्या कंपनीचे डायरेक्टली तुम्ही काय होतात तर इन्व्हेस्टर होतात. सो मार्केट इन विच बायर अँड सेलिंग निगोशिएटेड, त्या दोघांमध्ये एक निगोशिएशन होईल अँड ट्रान्झॅक्ट बिझनेस डायरेक्टली. सो विदाउट एनी इंटरमिडिएटरी. विदाउट एनी इंटरमिडिएटरी मीन्स जेव्हा तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये जाल तेव्हा इंटरमिडिएटरी इज अ कंपल्सरी पार्ट ऑफ सेकंडरी मार्केट. तिथे तुम्ही डायरेक्टली एखादी सिक्युरिटी बाय किंवा सेल नाही करू शकत. म्हणजे कंपनीला वाटलं की मला सिक्युरिटी सेल करायची आहे, कंपनी कांट सेल डायरेक्टली सिक्युरिटी टू दी इन्व्हेस्टर. बट तिथे काय करावं लागेल तुम्हाला, ऑथोराइज्ड जे ब्रोकर आहेत त्यांच्या थ्रूच तुम्हाला काय करायचं आहे, सिक्युरिटी ह्या इश्यू करायच्या आहेत इन सेकंडरी मार्केट. बट प्रायमरी मार्केट हिअर विदाउट एनी इंटरमिडिएटरी वी कॅन इझिली बाय और वी कॅन इझिली सेल. आपण इझिली बाय आणि सेल हे करू शकतो. इथे कोणत्याही प्रकारचे इंटरमिडिएटरी नाही. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? हा, जागे आहेत ना? नाही. Primary market can also define financial market in which new issue security are offered to the public. ओके, आपली जी न्यू सिक्युरिटी आहे ती आपण पब्लिकला काय करतो, ऑफर करतो. हायलाइटेड पॉइंट सांगा आता कोणती किती किती लक्षात राहिले तुमच्या प्रायमरी मार्केटच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय काय लक्षात ठेवाल. New security point, first part of capital market, then new security, then original security म्हणा, then first hand security, then without intermediary we can sell easily, then ते मेन्शन केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल, फक्त इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुमचे 4 सेंटेन्स एक्सपेक्टेड आहेत. Okay, so primary market is the part of financial market. Here companies sell original security in primary market without help of any intermediary. So that's why this is called the original market, first hand security, etc etc etc. Clear? Clear? मी काय सांगितलं, जे 4 सेंटेन्स आहेत ते लिहा. ओके, सो हे कोणताही प्रायमरी मार्केटचा क्वेश्चन आला तर तुम्हाला हे 4 सेंटेन्सेस ऍड करायचे आहेत, त्याचं इंट्रोडक्टरी पार्ट. चला पुढे फीचर्स बघा. दिस इज द मार्केट फॉर न्यू लॉन्ग टर्म इक्विटी कॅपिटल. The primary market is the market where the security are sold first time. अगेन आपण जो इंट्रोडक्टरी पार्ट बघितला तोच फीचर मध्ये थोडासा डिस्ट्रीब्यूट केला असेल. सो दिस इज द मार्केट फॉर न्यू अँड लॉन्ग टर्म इक्विटी कॅपिटल. द प्रायमरी मार्केट इज टू मार्केट वेअर द सिक्युरिटी आर सोल्ड फॉर द फर्स्ट टाइम. देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड द न्यू इश्यू मार्केट. न्यू इश्यू का म्हटलेला आहे, कारण पहिल्यांदाच तुम्ही इथे सिक्युरिटी काय करताय तर सोल्ड करताय. दॅट्स वाय. नाही. Second, in the primary market, the security are issued directly to the investor without any help or without any interference. कोणाचा इथे इंटरफेअर नाहीये. तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली तुमची सिक्युरिटी ही सेल करू शकता. So in the primary market, the security are issued directly to the investor. Next, primary issue are used by the company for purpose of setting up new business or expanding the existing one. Expanding of the existing one. जसं आपण सांगितलं होतं थोडंसं याच्या आधी रिवाइज केलेला पार्ट आहे. प्रायमरी मार्केट मध्ये न्यू कंपनी काय करणार आहे, त्यांच्या सिक्युरिटी ह्या इश्यू करते, कारण त्या कंपनीचं लिस्टिंग झालेलं आहे का नाही. सेकंडरी मार्केटमध्ये कोणत्या कंपनी शेअर इश्यू करतात, लिस्टेड कंपनी. ओके, लिस्टेड म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय लिस्टिंग. लिस्टिंगचं एक मिनिंग सांगितलं होतं मी. व्हॉट इज मीन बाय लिस्टिंग और लिस्टेड कंपनी, दोज आर रजिस्टर अंडर सेबी. काल सांगितलं होतं ना पॉइंट. लिस्टेडचं मिनिंग लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय लिस्टिंग, नॉट अ ओनली सिंपल वर्ड. Listing means
Listing means register under SEBI. So whatever it may be, ते एक कंपनी असू शकेल, अदरवाइज फक्त एखादी सिक्युरिटी सुद्धा असू शकते. ओके, सो प्रायमरी मार्केट मध्ये न्यू कंपनी त्यांच्या सिक्युरिटी इश्यू करतील, सेकंडरी मार्केट मध्ये लिस्टिंग कंपनी सिक्युरिटी इश्यू करतात. न्यू कंपनी सेकंडरी मार्केट मध्ये डिरेक्टली जात नाही, तिथे अलाउ सुद्धा नसतं. जाऊ शकतात पण कधी, जर तुमचं लिस्टिंग झालं असेल तर, अदरवाइज नाही. इज इट क्लिअर? अरे वॉट उत्साह तुमचा. झोप आली सेकंड लेक्चरला, मला लिटरली तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटतं की बाहेर हाकलं बाबा आणि तोंड धुवून यायला सांगावं. बऱ्याच जणांना तर असं डुलक्या द्यायला लागलं. तर नाव घेऊन सांगू मी कोण कोण आहे? माहित नाहीये मला कोणाचे नाव, नाहीतर लिटरली सांगितलं असतं. जरा जागे व्हा, जागे व्हा. मी सांगते लिहा म्हणजे जरा झोप उडेल. आणि हेच रेकॉर्डिंग युट्यूब वरती टाकणार आहे. हो, हे आमचे SYBCom DV बेसिसचे स्टुडंट. राईट, चलो. The primary market perform the crucial function of facilitating capital formation in the economy. Facilitating capital formation in the economy. So this is the crucial function. जिथे आपण काय करतो तर कॅपिटल फॉर्मेशन करतो. The new issue market does not include certain other source of new long-term external finance, such as loan from financial institutions. Okay, so काय सांगितलेलं आहे लास्ट पॉइंट मध्ये? The new issue market does not include certain other sources of new long-term external finance. इथे तुम्ही एक्सटर्नल फायनान्स साठी आणखी कोणते सोर्स यूज करताय का? नाही. Here we just preference on primary market. म्हणजे तुमचे जे शेअर आहेत ते तुम्ही प्रायमरी मार्केट मध्ये इश्यू करून फायनान्स हा कलेक्ट करता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Take a 1 minute break, read and repeat all features चे point. चलो, then we will start secondary market. So let's start our next market, secondary market. Sit down. Secondary market. Secondary market is also called as the stock market. So listen and then write immediately. Okay? जितकं लक्षात राहते ते immediately लिहून घ्या. Secondary market is also called as the stock market. Secondary market is the market for second hand security. Okay, secondary market मध्ये काय आहे तर second hand security sold केली जाते. Second hand means those security are already issued in primary market. तीच सिक्युरिटी तुम्ही सेकंडरी मार्केट मध्ये काय करताय तर अगेन इश्यू करताय. That's why he is called, this is the second hand security. Okay, second hand काय म्हटलेलं आहे याचं पण मीनिंग तुम्हाला माहित असलं पाहिजे. Those security are already sold in primary market. That's why this is called the second hand security. Is it clear? Second hand security. Second hand security means those security are already issued in primary market. That's why this is known as the second hand security. In other words, it indicates the market where security already issued by the company are traded in. Secondary market is the represented by various stock exchange throughout the country. Secondary market मध्ये वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही काय करणार आहात तर ट्रेडिंग करणार आहात. So here security are traded after being the initial offer to the public in the primary market or listed on the stock exchange. Secondary market consists of both the equity as well as debt market. So second sentence काय आहे? Secondary market consists of both equity as well as debt markets. Equity share, bond, preference share, treasury bill, debenture, etc. are
some of the key product available in the secondary market. सो सेकंडरी मार्केट मध्ये कोणकोणत्या सिक्युरिटी ह्या इश्यू केल्या जातात हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. सो इन सेकंडरी मार्केट हियर कंपनी इश्यू इक्विटी शेअर, बॉन्ड, प्रेफरन्स शेअर, ट्रेझरी बिल अँड डिबेंचर. हे थर्ड सेंटेन्स आहे. And SEBI is regulated on the same time. Majority of the trading of the security is done on the secondary market. In India, there are regional stock exchange established in different centers. The National Stock Exchange, that means NSE, provide national-wide trading facility with the terminal all over the country. So, किती पार्ट येतील बघा. फर्स्ट इन सेकंडरी मार्केटच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये सेकंडरी मार्केट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द काय सांगितलं स्टॉक मार्केट. ओके व्हेरी गुड. सेकंडरी मार्केट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्टॉक मार्केट. फर्स्ट सेंटेन्स कंप्लीट करा. देन सेकंड सेंटेन्स मध्ये येईल सेकंडरी मार्केट इज अ मार्केट फॉर सेकंड हँड शेअर और सेकंड हँड सिक्युरिटी. थर्ड सेंटेन्स मध्ये मेंशन करा सेकंड हँड सिक्युरिटी मीन्स. थर्ड सेंटेन्स मध्ये सेकंड हँड सिक्युरिटीचं मीनिंग कंप्लीट करा. सेकंड हँड सिक्युरिटी मीन्स दोज सिक्युरिटी आर ऑलरेडी इश्यू इन प्रायमरी मार्केट. थर्ड सेंटेन्स मध्ये काय येईल सेकंड हँड सिक्युरिटी मीन्स दोज सिक्युरिटी आर ऑलरेडी सेल और ऑलरेडी इश्यू इन प्रायमरी मार्केट. नहीं, secondary market consists of both equity as well as debt market. Secondary market consists of both equity as well as debt market. त्याचबरोबर आणखी कोणत्या सिक्युरिटी इश्यू केल्या जात आहेत इक्विटी शेअर. नेक्स्ट लाईनला घ्या इक्विटी शेअर, बॉन्ड, प्रेफरन्स शेअर, ट्रेझरी बिल, डिबेंचर एक्सेट्रा. इंट्रोडक्शन enough. फीचर्स बघा काय आहेत. The most important features of the secondary market is to create liquidity in security. The most important features of the secondary market is it create liquidity in security. What is mean by liquidity? Easily converted into cash. Okay, म्हणजे इथे आपण कोणतीही सिक्युरिटी कॅश मध्ये इझिली कन्वर्ट करू शकतो. That's why this is very important features in secondary market. We can easily convert our security into cash. Is it clear? First point. Okay. Second, any new security cannot be sold in the first time in the secondary market. It's very important thing, guys. काय सांगितलेलं आहे? Any new security cannot be sold in the first time in the secondary market. सेकंड हँडच सिक्युरिटी असली पाहिजे. सेकंडरी मार्केट मध्ये यायचं असेल तुम्हाला तर तुमची सिक्युरिटी ही सेकंड हँड असणं महत्वाचं आहे. कोणतीही ओरिजिनल सिक्युरिटी तुम्ही सेकंडरी मार्केट मध्ये इश्यू नाही करू शकत. तो काय सांगितलेलं आहे एनी न्यू सिक्युरिटी कॅन नॉट बी सोल्ड इन द सेकंडरी मार्केट इन फर्स्ट टाइम. हे सेकंड सेंटेन्स कम्प्लिटली सेकंड फीचर मध्ये मेन्शन करा. And third point, next liha, new security are firstly sold in the primary market and thereafter in the secondary market. Point number 3, new securities are firstly sold in the primary market and thereafter in the secondary market. Thereafter in the secondary market. Next, the trading platform of stock exchange is accessible only through broker and trading of security is confined only stock exchange.
आता एक सेंटेन्स थोडंसं मॉडिफाय करा. हियर सिक्युरिटी काय म्हणू शकतो आपण इथे, सिक्युरिटी बाय अँड सेल विथ द हेल्प ऑफ ऑथोराइज्ड ब्रोकर अँड स्टॉक एक्सचेंज. इथे जी सिक्युरिटी तुम्ही बाय अँड सेल करणार आहात विथ द हेल्प ऑफ ऑथोराइज्ड ब्रोकर अँड स्टॉक एक्सचेंज. सिक्युरिटी buy or sell with the help of authorized broker at stock exchange. Is it clear? A point modify केला. Next. Yeah. Online student. Point clear झाला का? Yes, ma'am. Amruta Nupur, okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. चलो next. The rate of share and other security obtained fluctuate in the share market. Obviously, fluctuation तुम्हाला बघायला मिळेल. The rate of share and other security obtained fluctuate or fluctuation in the share market. Many new investors enter this market to exploit this situation. आता इथे तुम्हाला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये बऱ्याच वेळी खूप सारे इन्व्हेस्टर ऍट द सेम टाइम इंट्रोड्यूस होतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात. दॅट्स वाय फ्लक्च्युएशन इज पॉसिबल इन सेकंडरी मार्केट. फ्लक्च्युएशन का आहे, कारण इथे इन्व्हेस्टर कसे आहेत तर खूप आहेत. त्याचबरोबर इथे सिक्युरिटी ह्या एका वेळी बऱ्याचशाच इंट्रोड्यूस होतात, बऱ्याचशाच इश्यू होतात. दॅट्स वाय दिस इज द फ्लक्च्युएशन. म्हणून इथे फ्लक्च्युएशन आहे असं म्हटलं जातं. सो दिस लीड्स टू अन इन्क्रीज in investment in the industrial sector of the country. जसं मनी मार्केट मध्ये सुद्धा तुम्हाला कमी बघायला मिळेल as compared to industrial market. So काय मेन्शन करा, the rate of share and other security obtained fluctuated. हा सेपरेट पॉइंट घ्या आणि हा सेपरेट घ्या. The rate of share and other security obtained fluctuate in the share market. And next point mention kara, many new investors enter this market to explore this situation. Many new investors enter this market to explore. This leads to an increase. Many investors enter in this market. इथेपर्यंत जरी घेतलं तरी बस झालं. Many investors or many new investors enter this market. Is it clear? Features clear झाले का सगळ्यांना? Yes, ma'am. Function. Heading the function of सेकंडरी मार्केट. शॉर्ट मध्ये घेऊया आपण. फंक्शन काय आहेत बघा. इट फॅसिलिटेट लिक्विडिटी अँड मार्केटेबिलिटी ऑफ द आउटस्टँडिंग इक्विटी अँड डेट इन्स्ट्रुमेंट. ओके, इट फॅसिलिटेट लिक्विडिटी अँड मार्केटेबिलिटी ऑफ द आउटस्टँडिंग इक्विटी अँड डेट इन्स्ट्रुमेंट. ज्या काही तुमच्या आउटस्टँडिंग डेट अँड इक्विटी आहेत त्या इथे काय केल्या जातात तर लिक्विड केल्या जातात. दॅट मीन्स इझिली कन्व्हर्टेड इनटू कॅश. म्हणजे असं नाही की करंट जी आहे तीच फक्त आपण कॅश मध्ये कन्वर्ट करू शकतो. नॉट नेसेसरी. ज्या काही आउटस्टँडिंग आहेत त्या सुद्धा सिक्युरिटी आपण काय करणार आहोत तिथे इझिली लिक्विड करणार आहोत. दॅट मीन्स वी कॅन इझिली कन्व्हर्टेड इनटू कॅश. नेक्स्ट, इट कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमिक ग्रोथ through allocation of fund to the most efficient channel through the process of disinvestment or reinvestment. असं नाहीये की एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे तिथेच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. नाही, तिथे आपण डिसइन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे तुमची सिक्युरिटी अगेन तुम्ही बाय करू शकता आणि दुसऱ्या कंपनीमध्ये काय करू शकता, सेल करू शकता. जसं डिपेंड्स ऑन जिथे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे ऑब्विसली आपण त्या कंपनीला जास्त इम्पॉर्टन्स देतो. सो द कॉन्ट्रीब्युशन टू इकॉनॉमिक ग्रोथ थ्रू allocation of fund to the most efficient channel or through the process of disinvestment and reinvestment.
शॉर्ट मध्ये करायचं असेल तर फक्त मेन्शन करा टू कॉन्ट्रीब्युशन टू द इकॉनॉमिक ग्रोथ डॅश प्रोसेस ऑफ किंवा टू कॉन्ट्रीब्युशन टू द इकॉनॉमिक ग्रोथ प्रोसेस ऑफ डिसइन्व्हेस्टमेंट अँड रिइन्व्हेस्टमेंट. रिइन्व्हेस्टमेंट अँड डिसइन्व्हेस्टमेंट करून आपण इकॉनॉमिक ग्रोथ इथे करू शकतो किंवा हेल्प करू शकतो इकॉनॉमिक ग्रोथ साठी. नेक्स्ट, टू प्रोव्हाइड इन्स्टंट व्हॅल्युएशन of security caused by change in the internal and external environment. It's very important thing. जसं की आपण म्हणतो प्रत्येक थिंग वरती हे फॅक्टर डिरेक्टली और इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करत असतात. दॅट मीन्स इंटरनल फॅक्टर और एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर आर कंट्रोलेबल फॅक्टर and external factor are uncontrollable factor. Okay, so it provide instant valuation of security caused by change in the internal and external environmental factor. Such a valuation facilitates the measurement of the cost of capital and the rate of return of the economic entities at the micro level. हे सेंटेन्स नाही घेतलं तरी चालेल, फक्त एक शॉर्ट मध्ये घ्यायची पर्यंत. It ensures safety and fair deals to protect investor interest. तुम्हाला प्रायमरी मार्केट मध्ये तितकी सिक्युरिटी फील नाही होत, कारण तिथे कुठेही तुम्हाला ऑथोराइज ब्रोकर मिळणार नाहीये किंवा लिस्टिंग सिक्युरिटी मिळणार नाहीये, कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही मिळणार. एखादी न्यू कंपनी आहे, काय झाली, क्लोज झाली, जसं बऱ्याचशा आपण आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघतो की काही कंपनीचे ओनर डायरेक्टली पळून जात आहेत. सो हे प्रायमरी मार्केटमध्ये बऱ्याच वेळी पॉसिबल होऊ शकतं. पण लिस्टेड कंपनी आहेत म्हणजे ते पर्सन रिस्पॉन्सिबल आहेत किंवा ते त्यांच्या इन्व्हेस्टरना एक प्रोटेक्शन देतात. ओके, आणि लिस्टिंग तुम्हाला पुढे जाऊन डिटेल समजेलच की व्हॉट इज मीन बाय लिस्टिंग. लिस्टिंग म्हणजे असं नाही की अरे चला गेलो आणि फॉर्म भरून आलो आणि झालं आमचं लिस्टिंग. नो, इट्स व्हेरी लेंथी प्रोसेस, ज्यामध्ये तुमच्या कंपनीचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन केलं जातं, तुम्हाला रिमार्क दिले जातात आणि त्या रिमार्क वरून वी कॅन इझिली जज दिस इज सेफ और दिस इज नॉट. ओके, सो पुढे जाऊन आपण डिटेल बघूया. सो सेकंडरी मार्केट हे कसं आहे, सिक्युअर आहे, सेफ आहे फॉर इन्व्हेस्टर. लास्ट पॉइंट, इट इंड्यूस कंपनी टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स since the market price at the stock exchange reflect the performance and this market price is readily available to the investor. It induce companies to improve performance. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, कंपनी जसं कॉलेजला कसे ग्रेड मिळतात तशा ह्या कंपनीजला सुद्धा लिस्टिंग केल्यानंतर ग्रेड मिळतात. त्यामध्ये मग त्यांच्या सिक्युरिटीला AAA आहे, BBB आहे. ट्रिपल ह्याच्यामध्ये असतात मात्र एक नाही, तर AAA, BBB, CCC, DDD. A फॉर सेफ, D फॉर डिफॉल्ट. ओके, सो जर तुम्हाला बाय मिस्टेक इन द सेन्स की तुमच्या कंपनीचा परफॉर्मन्स कुठेतरी लो आहे आणि तिथे तुम्हाला B ग्रेड दिसते किंवा B रँकिंग दिसतं, म्हणजे ऑब्विसली आपण जर कंपनीचं रेप्युटेशन इन फ्युचर मार्केटमध्ये इन्क्रीज करायचं असेल तर परफॉर्मन्स विल बी इन्क्रीज. आपल्याला करणं महत्वाचं आहे. सो इट इंड्यूस कंपनी टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. हा कंपनीचा परफॉर्मन्स कधी इन्क्रीज होणार आहे, आपल्याला माहिती आहे की आपलं लिस्टिंग काय आहे, दॅट. इज इट क्लिअर? लक्षात येते का? नुसतेच मान नका हलवू. हो नाही काहीतरी रिप्लाय. देन लॉन्ग टर्म लोन मार्केट हा सेपरेट पार्ट आहे. हा जस्ट तुम्ही सेल्फ स्टडी साठी घ्या, एक्झाम मध्ये नाही इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर? थँक्यू.